नमस्कार मंडळी, दीप्स होम किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एक पारंपरिक आणि सर्वांचा आवडतं गोड पदार्थ, ते म्हणजे हलवाई पेढा। बाजारात मिळणाऱ्या पेढ्यांसारखा अस्सल चवदार पेढा आता तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता, तेही अगदी कमी घटकांमध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने। हा पेढा सणासाठी, पाहुण्यांसाठी किंवा खास क्षण गोड करण्यासाठी एकदम परफेक्ट आहे। आपण हा हलवाई पेढा मार्केटमध्ये घ्यायला गेलो तर खूपच महाग पडतो आणि आपल्याला घ्यावं लागतं तर एक तर जास्त घ्यावं लागतं, नाहीतर मग एकदम कमी तर मोस्टली आपल्याला भेटत नाही। म्हणून आज मी कमी क्वांटिटीमध्ये आणि जास्त जिन्नस न वापरता हे तुम्हाला आज रेसिपी दाखवणार आहे, जेणेकरून आपण घरी पण हे बनवू शकतो। तर चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया आपल्या। यासाठी आपल्याला 2 कप साधा दूध घ्यायचा आहे, जो नॉर्मल आपला दूध असतो तो घ्यायचा आहे। ज्या वाटीने आपण दूध घेणार त्याच वाटीने आपल्याला साखर घ्यायची आहे। हा माझा माप कप प्रमाणे आहे। आपल्याला हे दूध 2 कपचं 1 कप होईपर्यंत कमी करायचं आहे आणि मग ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत, ज्या वाटीने दूध घेतलेलं त्याच वाटीने अर्धा कप साखर टाकणार आहोत। म्हणजे माझी कप प्रमाणे वाटी आहे, हे अर्धा कप घेतलेली आहे मी। आणि मग आता इथे आपण जोपर्यंत दूध आपला शिजतोय 1 वाटी कमी होईपर्यंत आपण इथे पनीर घेणार आहोत। पनीर 1 कप घेतलेला आहे। पनीर चांगलं मॅश करायचं आपल्याला एकदम बारीक, जेणेकरून आपले पेढे एकदम मस्त होतील। एकदम बारीक करायचं आहे। मिक्सरमध्ये आपल्याला बिलकुल वाटायचं नाही आहे, मिक्सरमध्ये ग्राइंड नाही करायचं, नाहीतर मग ती पेस्ट होईल। हे तुम्ही पाहू शकता, असं बारीक झालं पाहिजे आपला पनीर प्रॉपरली। मग याच्यामध्ये आपण मिल्क पावडर टाकणार आहोत। 3 टेबलस्पून किंवा 2.5 टेबलस्पून घेतला तरी चालेल। मी इथे 2.5 टेबलस्पून घेतलेला आहे। आणि मग हे दोन्ही जिन्नस आपण एकत्रित करून घेऊया। तुम्हाला जर लागलं तर तुम्ही याच्यामध्ये इलायची पावडर पण टाकू शकता। ज्यांना फ्लेवर आवडतं त्यांनी इलायची पावडर टाकली तरी चालेल। मला नाही आवडत म्हणून मी इलायची फ्लेवर नाही टाकला आहे, इलायची पावडर तुम्ही पाहिजे तर टाकू शकता। आता हे तयार झालेलं आहे आपलं। आणि आपलं दूध पाहूया, तिथे दूध पण आपलं कमी झालेलं आहे, 2 वाटीचं 1 वाटी झालं। ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं कलर टाकायचं आहे, 3 ते 4 ड्रॉप। जर तुम्हाला येलो पण जास्त नाही वाटला तर तुम्ही थोडा अजून कलर ॲड करू शकता। तुम्ही लिक्विड कलर पण वापरू शकता, नाहीतर मग असं नॉर्मल कलर भेटतो फूड कलर, तो पण वापरू शकता। आता आपण हे मॅश केलेलं सगळं दोन्ही जिन्नस मिल्क पावडर आणि पनीर ते ह्याच्यामध्ये टाकायचं आहे। हे टाकल्यानंतर आपलं हे सगळं घट्ट व्हायला सुरुवात होईल आता। आणि हे एकदम जाडसर घट्ट करायचं आहे आपल्याला। जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत हे चम्मचने कंटिन्यू हलवायचं आहे। कमी गॅसवरतीच आपल्याला करायचं आहे। तुम्ही याच्यामध्ये कलरच्या ऐवजी केसरचा पण वापर करू शकता, जेणेकरून पेढ्याची अजून चव वाढेल। आता इथे तुम्ही पाहू शकता कसं घट्ट होत चाललेलं आहे। हे एकदम कमी गॅसवरतीच आपल्याला करायचं आहे, जेणेकरून हे खालून जळू नये, अजिबात जळलं नाही पाहिजे। आणि हलवत राहायचं आहे कंटिन्यू। हे बघा, हे घट्ट होत चाललेलं आहे। हे जसं घट्ट होईल, एकदम प्रॉपर घट्ट झाल्यानंतर मग हे आपल्याला काढायचं आहे, हे तुम्ही पाहू शकता। आणि हे चम्मचने हलवल्यामुळे ते एकदम बारीक पण होऊन जातं, जेणेकरून पेढा पण आपला मस्त होतो। मंद आचेवरतीच आपल्याला करायचं आहे। हे आता पाहू शकता तुम्ही, आता हे आपलं झालेलं आहे परफेक्टली। आता हे आपण हे बघा घट्ट होत चाललेलं आहे, झालेलं आहे ऑलरेडी घट्ट। आता हे गॅस बंद केला, थंड व्हायला ठेवायचं आहे आपल्याला। हे थंड झाल्यानंतर हे परफेक्टली आपला घट्ट होऊन जाईल। हे एका पातेल्यात आपण भांड्यात एका काढून घेऊया साईडला आणि थोडा वेळ थंड करायला ठेवूया। या रेसिपीला अजिबात वेळ लागत नाही, 20 ते 25 मिनटात रेडी होणारी ही रेसिपी आहे। हे पाहू शकता तुम्ही कसं एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे, असं आपल्याला झालं पाहिजे। आता हे आपण थोडंसं हाताला घी लावून, मग हे हाताला चिटकू नये म्हणून घी लावून आपल्याला ह्याचे पेढे बनवायचे, पेढ्यांचा आकार द्यायचा आहे।
हे असं आपल्याला हलवून मग पेढा परफेक्ट असा बनवायचा. तुम्ही छोटे छोटे बनवलात तर जास्त बनतील. मी थोडा मीडियम आकाराचा बनवलेला आहे, त्याच्यामुळे माझे पेढे 5च झाले. माझं पाव किलोप्रमाणे क्वांटिटी झालेली आहे आणि मी पाव किलोप्रमाणेच क्वांटिटी घेतलेली आहे. हे पाहू शकता कसं मस्त असं आपला पेढा झालेला आहे. आता हे साईडला बटर पेपरवरती आपल्याला काढून घ्यायचं आहे. अशा आपल्याला प्रत्येक पेढे बनवून घ्यायचे आहेत. तुम्ही छोटे छोटे केलात तर जास्त बनतील. हाताला थोडंसं घी लावायचं, जास्त घी लावायचं नाही, नाहीतर मग ती स्मेल त्याच्यामध्ये राहील. हे पाहू शकता तुम्ही, असे पेढे आपले करायचे आहेत आपल्याला. असा साईडून आपल्याला शेप द्यायचा आहे त्या प्रॉपरली. हे बघा, आता अशाप्रमाणे आपले पेढे इथे झालेले आहेत. आता इथे आपण ह्याची सजावट करूया. सजावट तुम्ही जर चांदी पेपर नाही, चांदी वर्क नाही लावला तरी चालेल. तुम्ही असंच ड्रायफ्रूट्स ठेवले तरी चालेल. ड्रायफ्रूट जे तुमच्याकडे असतील अवेलेबल तेवढे ठेवलात तरी चालेल. असं नाही की सगळे जास्तच पाहिजे. नाही ड्रायफ्रूट्स ठेवले, एकच ड्रायफ्रूट्स ठेवला तरी चालेल. माझ्याकडे चांदी वर्क होता म्हणून मी ते पण ॲप्लाय करते ह्याच्यावरती. आणि मग ह्याच्यावरती माझ्याकडे केसर पण होते. केसरचे मी 2-3 असे धागे याच्यावरती ठेवणार आहे, जेणेकरून आपला लूक जरा छान वाटेल. पेढ्यांचा एकदम हलवाईसारखा लूक दिसेल. अशाप्रमाणे आपल्याला हे सजवायचे आहेत. आता ह्याच्यावरती आपण सगळं ड्रायफ्रूट्स ठेवणार आहोत. ड्रायफ्रूट्स आपल्याला छोटे छोटे असे कट करून ठेवायचे आहेत. हे तुम्ही पाहू शकता, हे ड्रायफ्रूट्स आपण असे ठेवले. तुम्ही एकात ठेवलात तरी चालेल. मी असे छोटे छोटे सगळे ड्रायफ्रूट्स मिक्स करून ठेवलेले होते, ते मी याच्यावरती ठेवणार आहे ड्रायफ्रूट. आता हे आपलं डेकोरेशन करून झालेलं आहे आणि आपण हे थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत, जेणेकरून आपला लूक एकदम परफेक्ट होईल आणि खाण्यासाठी एकदम व्यवस्थित लागतील. हे पाहू शकता तुम्ही फायनल लूक आपला. मी आता हे फ्रीजमधून काढल्यानंतर तुम्हाला तोडून दाखवते. हे तुम्ही पाहू शकता कसं टेक्स्चर किती सुंदर आलेलं आहे याचा. असा परफेक्ट टेक्स्चर आपल्या पेढ्याला आला पाहिजे. तर मंडळी, अगदी हलवाईसारखा पेढा आता आपल्या घरात तयार आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये तुमचं मत जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढची रेसिपीजची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत भेटेल. आणि आत्तापर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू मंडळी. बाय बाय, टेक केअर.